मानधन नाही तर मदत त्या ठिकाणी कुठेही वाढलेली नाही. जो वाढले तो खर्च वाढलेला आहे. आणि या खर्चाचा जर आपण फरक बघितला, इतर राज्यांमध्ये नॅशनल हायवेच्या अंतर्गत जी काही कामं केली जातात त्याला बांधायला प्रति किलोमीटर 35 ते 40 कोटी रुपये खर्च येतो. आणि इथं या मार्गाला 6 पदरी, तो पदरी 8 पदरी असतो, हा 6 पदरी असून सुद्धा 80 ते 90 कोटीपर्यंत नुसता बांधायला खर्च येतो. म्हणजे 40 ते 50 कोटी रुपये अतिरिक्त महाराष्ट्रामध्ये या शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या अंतर्गत इथे असणारे नेते हे मलिदा नाही तर दलाली त्या ठिकाणी खाणारे, म्हणजे 40 ते 50 हजार कोटी रुपये. आणि मग शेतकऱ्याला काय तर काहीच नाही. मग हे कुठं ना कुठेतरी हा अन्याय आहे. आणि जिथं सामान्य लोकांवर अन्याय होतो तिथं आम्ही त्यांच्याबरोबर राहतो. त्यामुळे या समितीच्या अंतर्गत एक चांगला लढा हा उभा केला आहे आणि या लढ्याला आम्ही मनापासून त्या ठिकाणी पाठिंबा देतो. आणि याच्यापुढेही सांगतो की शेतकरी, कष्टकरी, सामान्य लोक, आमचे मजूर या सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय असे प्रोजेक्ट कुठेही जाहीर करू नये. आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरचा विरोध नाही, पण आम्ही दलालीच्या विरोधात आहोत आणि आम्ही अन्यायाच्या विरोधात आहोत. पश्चिम बंगालमध्ये भाजपला घवघवीत यश आलं. तुम्ही याकडे कसं बघता? एक तुम्ही समजून घ्या, पश्चिम बंगालमध्ये 90 लाख मतदारांना मतदान करून दिलं नाही. 15% मतदारांना इलेक्शनच्या प्रक्रियेतून असंवैधानिक पद्धतीने बाहेर ठेवण्यात आलं. तरीसुद्धा ममता दिदीने तिथे चांगली फाईट दिली. 15 वर्ष ममता दिदी तिथे सत्तेत. DMK आपण जर तामिळनाडू मध्ये बघितलं तर 10 वर्ष ते सत्तेत आहे. केरळामध्ये आपण बघितलं लेफ्ट हे करीबन 15-1 वर्ष सत्तेत आहेत. आणि मग कुठं ना कुठंतरी हे सगळ्या राज्यांचे इलेक्शन बघितलं, जे लोक सत्तेत आहेत त्यांच्या विरोधात एक कुठंतरी वातावरण तिथं आहे. आता केंद्रात सत्तेत कोण आहेत? भाजप. राज्यात सत्तेत कोण आहेत? भाजप. म्हणजे कुठंतरी जे लोक सत्तेत आहेत त्याच्या विरोधात एक लोकांचं वातावरण तिथं दिसतंय. ठीक आहे, आता त्यांना जल्लोष करू द्या, पण महाराष्ट्राचे लोक आणि देशाचे लोक येणाऱ्या इलेक्शनमध्ये नक्कीच योग्य असा निर्णय त्या ठिकाणी देतील. पण 90 लाख मतदार काढून सुद्धा ममता दिदींनी ज्या पद्धतीने फाईट दिली त्यांना खऱ्या अर्थाने आपण मानलं पाहिजे.